आज माझ्या किचनची हालत बघून असं वाटतंय केव्हा हा पसारा आवरते केव्हा नाही. दुपारचं जेवण आटोपल्यावर डीमार्ट जायचा प्लॅन होता, पण म्हटलं आधी किचन आवरून घेऊया, कारण घरची कामे सोडून जायची इच्छाच होत नाही. हीच एका गृहिणीची गोष्ट असते ना, तिला तिचं किचन नेहमी हे स्वच्छच असायला असतं, पण त्या स्वच्छ किचनला तिलाच खराब करावं लागतं, हो की नाही? माझं किचनचा ओटा हा यू शेपचा आहे, त्यामुळे किचन प्लॅटफॉर्म अगदी सुटसुटीत आणि मोकळं दिसतं, पण मेंटेनही तेवढंच ठेवावं लागतं ना. रोजच्या रोज जरी साफसफाई ठेवली तर किचन एकदम प्रसन्न वाटू लागतं. किचन क्लिनिंगसाठी गरजेच्या काही वस्तू घेतल्यानं म्हणजे काम अगदी खूप सोपं होतं. वस्तू जागच्या जागी ठेवल्या तर दिसू पण लागतात आणि गडबड पण होत नाही. जसं मला माझं किचन नीटनेटकं ठेवायला आवडतं, तसं तुम्हाला पण आवडतं का? हे नक्की सांगा. तर माझं किचन हे मला असं वाटतं की तो पसारा असला असाच राहिला तर ते काहीच काम करावंसं वाटत नाही. इच्छाच होत नाही काम करायची. कधी एखाद्या वेळेस कंटाळा जरी आला तरी असं वाटतं की राहू देऊ काम. बट नंतर तोच विचार येतो की नको, नंतर उलट जास्त चिडचिड होणार. जास्त कामे डोळ्यासमोर दिसली की इच्छाच होत नाही काम करायची. असं नीटनेटकं किचन राहिलं ना तर काम करताना आणि स्वयंपाक बनवताना सुद्धा वेगळीच मज्जा येते. मग तो स्वयंपाक साधा असू द्या किंवा सणाचा स्वयंपाक, पण मन एकदम शांत वाटायला लागतं. उन्हाळा चालू झालेला आहे, माठामधलं थंडगार पाणी प्यायची काही वेगळीच चव असते. इतके सारे लाल गुलाब, हो, बाबांचा वाढदिवस होता ना, त्या निमित्ताने बुके मिळाले. ते फूल खराब नको व्हायला म्हणून म्हणून ते एका मग मध्ये पाणी घालून असे अरेंज करून घेतले. बघा किती सुंदर दिसतंय ना. सगळी कामे आटोपवून आम्ही आलो आहे डीमार्टला. थोडीफार ग्रोसरी पण घ्यायची होती आणि किचनसाठी काही गोष्टी पण. देवासाठी एक दिवा बघितला, छान वाटला, क्वालिटी पण छान होती आणि म्हटलं घेऊया. जे सामान घ्यायचं होतं ते घेऊन घेतलं आणि घरी आलो. डीमार्टला जायच्या आधी मी एक लिस्ट बनवून घेत असते नेहमीच, कारण कसं होतं ना, कधी कधी आपल्या लक्षात नाही राहत की हे सामान संपलं आहे किंवा एखादी गोष्ट असते ती ऑलरेडी आहे पण यूज करायची बाकी आहे, म्हणजे परत परत नको व्हायला ना. लिस्ट असली ना सोबत बरोबर सामान घेतल्या जातं पाहिजे तेवढंच. हे नाचणी, बाजरी आणि ज्वारीची मुरमुरे आहेत. मुलांसाठी एकदम हेल्दी ऑप्शन आहे. लहान मुलांना अधूनमधून खायला काही द्यायचं असेल किंवा संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये काही द्यायचं असेल ते खूप छान ऑप्शन आहे. काही अनहेल्दी देण्यापेक्षा याची सुकी भेळ किंवा मसाला मुरमुरा जरी दिलं खायला तरी मुलं एकदम बिझी होऊन जातात. हा नॅपकिनचा सेट होता, खूप कलरफुल वाटला आणि मल्टीपर्पज होता. डीमार्ट मध्ये ना हे कुल्लरचे ग्लासेस दिसले, म्हटलं घेऊया. उन्हाळा पण लागतोय आणि यामध्ये ताक किंवा थंडगार मठ्ठा प्यायची वेगळीच मज्जा आहे. चहा पण पिऊ शकतो, सिरॅमिक आहे. बाहेरून काही वस्तू आणल्या की त्याचं लेबल तेव्हाच काढलेलं बरं असतं, कारण माहिती आहे का, जर आपण ते लेबल काढलं नाही आणि तसंच राहू दिलं ना तर ते पूर्ण निघतही नाही नंतर आणि दिसायला पण एकदम चांगलं दिसत नाही. आणि डीमार्टचे लेबल्स ना लवकरच निघतात, जास्त वेळ पण लागत नाही. ही प्लेट ना खूप छान दिसत होती, काहीतरी वेगळं वाटतंय ना. दिसायला अशी ती लाकडासारखी दिसत आहे पण ती आहे सिरॅमिकची. आणखी एक बास्केट घेतली, ती आधीच होती पण यावेळेस पुन्हा एक घेतली. सकाळीच रिकाम्या झालेल्या भरण्या या घासून ठेवल्या होत्या. ज्या ज्या वाढल्या त्या आता मध्ये त्याचे सामान भरून जागच्या जागी ठेवल्यानं म्हणजे धावपळ होत नाही आणि पटकन ती गोष्ट दिसू लागते. आणि जे जे उरलेला किराणा असतो ना तो सगळा मी असं एक क्लिप लावून एका बास्केटमध्ये अरेंज करून ठेवते. आणि सगळ्या किंवा एक्स्ट्राच्या आणि सध्या गरज नसलेल्या गोष्टी असतात ना, त्या किचनच्या बाजूला स्टोर रूम आहे, तिथे मी सगळं व्यवस्थित अरेंज करून ठेवते, म्हणजे कुठली गोष्ट संपली आहे किती शिल्लक आहे हे सगळं समजतं. आता भरपूर वेळ झाला आहे, जेवणाची पण तयारी करते. नवरोबा म्हणाले आज छान बेसन पिठलं खाऊया.
बेसन पिठल्यासोबत भाकरी छान लागतात, पण त्यांना भाकरी आवडत नाही. मग काय, पोळीशिवाय दुसरा पर्याय पण नाही. इथे पिठलं बनवण्याची तयारी सुरू आहे. इकडे बाजूला कणिक पण मळून ठेवली आहे, म्हणजे पोळ्या छान मऊ होतात. या सुंदर अशा लाल गुलाबांना बघून मन एकदम मोकळं आणि प्रसन्न वाटतंय. पिठलं पण तयार झालेलं आहे. याची रेसिपी देखील तुम्हाला मी शेअर करणारच लवकर. पूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे. शेवटी पापड भाजून ताट वाढायला घेते, कारण खूप उशीर झालेला आणि भूक पण खूप लागलेली आहे. छान मऊसर असं पिठलं बेसन, पोळी, कांदा आणि लोणचे, पापड असं काय मस्त कॉम्बिनेशन आहे ना. चला तर आजचा मेनू तयार आहे. आम्ही करतोय लगेच जेवण, कारण जेवण झाल्यावर आवरायचं पण आहे. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला आजचा माझा पहिला ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. बाय.